तर मी बीटाच्या प्लॉटवरती आगत करून तुम्हाला म्हणजे खास कारण त्यामुळेच बोलवलंय. इथं बोलायचं मेन कारण असं आहे की बीट म्हणजे सर्वात कमी दिवसात येणारं पीक आहे. एक तुमचं 35 ते 40 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं. उत्पन्न म्हटलं तर म्हणजे याचं लागवायचं लागवड बहुत थोडक्यात म्हणजे चालतं बोलतं तुम्ही फुकून जसं कांद्याचं बी टाकतोय तसं करू शकता. एक वाफेची पद्धत, वाफेवरती जरी टाकून तसंही जमतंय. 2.5 फुटी बेड कट्टा करून ड्रिप टाकून करताय म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी आहे. 2.5 फुटी बेड पाडा, 2 लॅटर टाकून द्या, दिवसातनं अर्धा जास्तीत जास्त पाऊण तास पाणी द्या, अडचण नाही त्याला. सर्वात कमी बियाणं लागतं याच्यामध्ये. कमीत कमी असं समजा की 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं. त्याची कॉस्ट पडते 5 ते 6 हजार रुपयापर्यंत. तेच जर कांद्याचं बघितलं तर एखादी पायली घ्यायला गेलंच तरी ते 7 ते 8 हजार रुपये बोलतातच. जर त्यात जर शॉर्टेज असलं तर ते अजून कुठं निघून जातं. पण हे 7 ते 8 हजार रुपयामध्ये तुमचं असं समजा की बियाण्याची कॉस्ट पडते. लावायचं जरी म्हटलं किंवा फोकायचं जरी म्हटलं त्याला 2-1 हजार रुपये कॉस्ट पडलं अजून. आणि राहिलं फक्त पाण्याचा प्रश्न, एक 5 ते 6 पाणी जरी दिले तरी ते निघून येतं. आणि यात महत्त्वाचं सांगायचं ठरलं, कांद्याचं उत्पन्न किती भेटतं आपल्याला एकरातनं? किती क्विंटल पर्यंत जात असं? 30 क्विंटल, 40 क्विंटल. ठीक आहे, आपण सर्व शेतकरी कांदा पीक दिवसेंदिवस झालं करतोय, म्हणजे खूप वर्ष झाले. आणि कांद्याचं असं आहे की आज लावलं तर 6 महिन्यानंतर उत्पन्न आहे. म्हणजे तुम्ही रोप टाकणं, ते बी टाकणं, 1.5-2 महिने रोप लावायला येणं, म्हणजे लावण्याची पद्धत पण म्हणजे एक कांदा नाही काय म्हटलं तरी 8 वेळा हातात घ्यावं लागतं. ते बी टाकण्यापासून उपटून लावून ते काटून छाटून परत ते गुणित भरेपर्यंत 8 वेळा हातात, पूर्ण नाही म्हटलं तरी 6 महिन्याचा टाइम याच्यामध्ये जातो. आणि जर बाजाराचा विचार केला तर बाजार कधीच सारखे राहत नाही. आज 4 रुपये उद्या 40 रुपये होतात, कधी रात्रीतून 10 रुपये वर त्याच्यात सांगता येत नाही आपल्याला. आणि त्यामुळे इथं बोलवलं. 130 मिनिट आपला टाइम किती जातो? 100-120 पर्यंत. तर बिटाचा असं आहे, जर गावठी असेल तर बिटाचा असं आहे तुम्ही कमीत कमी 40 टनापर्यंत एकरात उत्पन्न घेऊ शकता जर तुमचं लागवड योग्य जर असेल तर. आणि तेच बीट तुमचं नाही काय म्हटलं तरी मार्केटमध्ये आज 10 रुपये किलोनी कसंही विकलं जाते, कसंही पण. म्हणजे तुम्ही बी लावलेलं आहे, फक्त बीट काढून घेऊन जा किंवा गड्ड्या बांधून घेऊन जा, पोते भरा, कॅरेट भरा किंवा मोकळं घेऊन जा, ते 10 रुपये किलोने विकलं जाणार आहे. वन टाइम एका वेळी. विक्रीसाठी तुम्हाला नाशिक मार्केट आहे, तुम्हाला मुंबई मार्केट आहे, तुम्हाला पुणे मार्केट आहे, कुठेही घेऊन जा. डायरेक्ट कॅरेट भरायचे, मार्केटला घेऊन जायचं, व्यापारी डायरेक्ट खाली करून घेतो. कांद्यापेक्षा सर्व म्हणजे परवडणार असेल. तुम्ही जेवढं म्हणजे आज नाशिकमध्ये असे गाव आहेत ना, ते बिटाशिवाय काही करते नाही. नाशिकमध्ये असे गाव आहेत म्हणजे इथून जास्त लांब कशाला जायचं. इथं चिंचोली, ब्राह्मणवाडा, शिंदे, पळसं, मोहदरी हे असे गाव आहेत ना. एक काळी असे कांदा करायचे, पण जेव्हा त्यांनी कांद्याचं बघितलं आणि कम्पेअर केलं बिटासोबत, बिटात सर्वात जास्त उत्पन्न भेटतं कमी काळामध्ये. तुम्ही 6 महिने कांदा सांभाळणार आहे, हे तुम्हाला 1.5 महिन्यात काढून टाकायचं आहे. आणि 1.5 महिन्यामध्ये कष्ट सर्वात कमी. तुम्हाला कांदा मागून कापायचा आहे, पुढून कापायचा आहे, साठून ठेवायचं आहे, हे उपटायचं, पत्ती कट करायची. पत्ती नाही कट केली तर फक्त गाठणी बांधायच्या, जुडके करायचे, कॅरेट भरायचे, मार्केटला घेऊन जायचे. जरी नाही जुडके केले, कट केलं, पोते भरले, मार्केटला घेऊन गेले तरी तुम्हाला सर्वात काहीच नाही. बुरशीचं प्रमाण पण नाही. म्हणजे जसं कधी कधी कांद्यामध्ये मर होते तशी तुम्हाला मर पण दिसणार नाही. म्हणजे फायदे जास्त आहे याच्यामध्ये. तुम्हाला कांदे सांभाळायचे खूप सारे कष्ट करावं लागतं. बादाड पडलं कांदे लगेच वाकडे तिकडे होऊन जाते. तुम्ही बादाड पडू, पाणी पडू, माती वाहून जाऊ, अडचण नाही याच्यामध्ये. विदाऊट मल्चिंग नाही. आता हे आपण दाखवण्यासाठी मल्चिंग वरती केलेलं आहे. हे विदाऊट मल्चिंगच फुकून करतात लोक. जसं आपण कांद्याचं बी टाकतो ना त्या पद्धतीने फुकून करतात. पण ते जर आपण गाई घेऊन जर लावतोय ना, थोडं म्हणजे ठीक आहे बियाणं जास्त जातं, 2 पैसे वाढतात, पण उत्पन्न तेवढं चांगलं भेटतं, ऍव्हरेज चांगलं भेटतं. काहीच अडचण नाही. हे प्लांटेशन केलं आपण, बिया लावलेले डायरेक्टली. प्लांटेशन दोन्ही टाईपनं केलेले. डायरेक्ट टाकून द्या ना असं, म्हणजे फोकून जरी करतोय ना तरी चालतंय ते, किंवा गाईनं जरी लावतोय ना तरी चालतंय. नाही याच्यात तणनाशक शक्यतो चालत नाही, पण तणनाशकाची गरज पडत नाही. तुम्ही जर कांद्यात जर बघितलं जोपर्यंत फक्त टाकून द्यायचं. आणि आपलं दाताळ असतं ना तसं कांद्याचं बी टाकतो ना आपण, त्या पद्धतीने फक्त पातळ टाकायचं, एवढं दाट नाही टाकून जमत. फक्त अशा पद्धतीने या हिशोबाने ते असं फुकून द्यायचं, दाताळाने ओढून घ्यायचं, पाणी सोडून द्यायचं. आपल्या साधा कांद्याचा वापर जसं करतो त्या पद्धतीने कांद्याचा वापर, सेम कांद्याची पद्धत, फक्त टाकताना बी बिटाचं टाकायचं. बस याची पुनर्लागवड नाही राहत. फक्त टाकून देणं आणि उपटून घेणं. याची पत्तीवर कसं खालून गाठ पकडतं. आता हे जे बल्ब आहे ना तो खाली लगेच लक्षात येतो. जेव्हा ते मॅच्युअर होत येतं ना ते ऑटोमॅटिक गाठ वरती आलेली दिसते आपल्याला.
याला आहे ना उपटायचं पण टेन्शन नाही. आता एक मुळ्याची भीती वाटते बा, मुळा जमिनीत जातो उपटल का नाही, याचं तसं काहीच नाही. हे सर्व जमिनीच्या वरतीच येतं. ते जेव्हा मॅच्युअर होतं ना ते लगेच वरती गाठ दिसून जाते आपल्याला, लगेच होतं, अडचण नाही येत. तुम्ही आता प्लॉट काढला 10 दिवस थांबा, लगेच करणार आहे. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे, सर्वात जास्त उत्पन्न भेटणार आहे, सर्वात कमी खर्च आहे, सर्वात कमी लेबर आहे. 35 ते 40 दिवस याला फक्त लेबर लागते काढण्यासाठी. सेल कमीच आहे ना. नाही बघा, तुम्ही म्हणताय सेल कमी, मुंबई मार्केटला गेले तुम्ही 50 बिघे लावायचे आणि असं नाही ना, ठीक आहे मी म्हणतो 50 बिघे लावा तुम्ही, अडचण नाहीये, पण तुम्ही याला साठवून पण ठेवू शकताय ना. तुम्हाला असं नाही की वन टाइम तुम्ही 2 एकर लावते, 2 एकर आजच विकलं गेलं पाहिजे. 35 दिवसात काढायला येते. हा 40 दिवस झाले, 45 दिवस काही होतं का? काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. नाही आता ही आपली व्हरायटी अशी आहे ना की याच्यात जरी 35 दिवस झाले, 45 दिवस झाले, 50 दिवस झाले, क्रॅकिंग जात नाही. काय काय जर बाकीच्या व्हरायटी जर बघितल्या पुढे गेले तर क्रॅकिंग जाते, तसं हिच्या